मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ करण्यासाठीचा एक चांगला हुकमी आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. बघा, जनरली जेव्हा मलबद्धता असते, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही, तेव्हा काय केलं जातं तर पोट साफ करणारी औषधं घेतली जातात. परंतु याच्यामध्ये दोन गोष्टींकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केलं जातं. त्या दोन गोष्टी अशा किंवा ती दोन कारणं अशी की जेव्हा तुमचं पोट साफ होत नाही तेव्हा बऱ्याचदा त्याचं कारण हे तुमच्या पोटात अडकलेले गॅस हे असू शकतं. आणि दुसरं कारण जे त्याच्याच अनुषंगाने येतं ते असं की तुमचं डायजेशन म्हणजे तुमची पचनशक्ती ही बिघडलेली असू शकते. तर आजचा जो उपाय आहे या उपायाने तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारवण्यासाठी मदत होणार आहे. तसंच पोटात अडकलेले जे गॅसेस आहेत ते पुढे ढकलून मग पोट साफ होण्यासाठी हा उपाय मदत करणार आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही किंवा पोट साफ न होण्याच्या मूलभूत कारणावर इथे काम होणार आहे. शिवाय हा उपाय अतिशय घरगुती आहे, तुमच्या घरातच हे औषध आहे. तर पाहूया. आता हे जे औषध आहे याचा आपल्याला बनवायचा आहे काढा. कसा बनवायचा आहे ते पण सांगणार आहे. याला आयुर्वेदाने उग्रगंधिका, अजमोदा, दिप्यक अशी नावं दिलेली आहेत, पण आपण त्याला म्हणतो ओवा. सुरुवातीला आपल्याला हा जो ओवा आहे हा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे. पण खूप पावडर त्याची करायची नाही आपल्याला, फक्त थोडासा तो क्रश झाला पाहिजे. खूप जास्त याला उकळायचं पण नाही आहे. काढा जो करायचा आहे आपल्याला हा खूप उकळून किंवा आयुर्वेदिक जे काढे आपण बनवतो ना की निम्मा आटवलं पाहिजे किंवा एक अष्टमांश आटवलं पाहिजे असं करायचं नाही आहे. याचं कारण असं आहे की ओवा हे स्निग्ध द्रव्य आहे, म्हणजे याच्यामध्ये तेल मिळतं, तेल असतं याच्यामध्ये, आणि आपल्याला ते तेल उडून जाईल अशी कुठलीच कृती करायची नाही आहे. फक्त अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि ते पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये हा जो आपण क्रश केलेला ओवा आहे तो टाकणार आहे. ओव्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. आत्ता इथे मी जे प्रमाण दाखवले हे पाव चमच्याला थोडंसं वर असं एवढं प्रमाण होतं. काढा उकळतोय आपला, जसा आपण चहा करतो तशाच पद्धतीने फक्त हा काढा आपण तयार करणार आहे. आता ही अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर थोडा गॅस मोठा करून मग लगेचच बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि हा जो काढा आहे हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये गाळून घेतल्यानंतर मी असं सजेस्ट करेल की जर आपण 2 चमचे तूप याच्यामध्ये ॲड केलं तर आतड्यांना जो वृक्षता किंवा कोरडेपणा आलेला आहे तोही निघून जातो आणि तूप अग्निदीपनसुद्धा करतं आणि पोट साफ करण्यासाठी, गॅसेसला पुढे ढकलण्यासाठी सुद्धा ते मदत करतं. त्यामुळे याच्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तूप ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीचा थोडासा गोल्डन कलरचा हा काढा बनतो. हा काढा कधी घ्यायचा आहे तर जनरली पोट साफ करण्यासाठी जेव्हा तुम्ही गरम पाणी घेता तर त्या वेळात हा काढा घेतला तरी चालेल. किंवा जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा म्हणजे मलबद्धतेचा त्रास खूप दिवसांपासून असेल तर तुम्ही हा काढा रात्रीसुद्धा घेऊ शकता, म्हणजे सकाळी व्यवस्थित पोट साफ होतं. कारण गॅसेस पुढे ढकलण्याचा एक उत्तम गुणधर्म या ओव्यामध्ये आहे. ओवा जनरली घरगुती उपायामध्ये कधी वापरला जातो तर तो पोटदुखीचं औषध म्हणून वापरला जातो. कारण आयुर्वेदाने त्याला शूलप्रशमन गणामध्ये टाकलेले. शूलप्रशमन हा त्याचा गुणधर्म आहे. शूलप्रशमन म्हणजे काय तर उदर शूलप्रशमन म्हणजे पोटदुखी दूर करणारा. त्याच्यामुळे अचानक पोट दुखायला लागलं, जनरली हे असं जे पोटदुखी असती ही पोटात अडकलेल्या गॅसेसमुळेच असते, तर तिथे सुद्धा तुम्ही हा काढा वापरू शकता. बाकी पोटात दुखतंय किंवा मग पोट फुगतंय, पोट जड वाटतंय, पोटात गॅसेस झालेले आहेत, पोट साफ होत नाही आहे, अशा सगळ्या ही जी काही लक्षणं आहेत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये हा काढा तुम्ही वापरू शकता. आणि जर असं असेल की तुम्हाला काढा करायला आता वेळ नाही आहे तर शॉर्टकटसुद्धा ह्याच्यातला वापरू शकता. तो असा की थोडासा ओवा चावून खायचा आणि वरून गरम पाणी किंवा कोमट पाणी प्यायचं, असं सुद्धा करू शकता. परंतु काढा केला तर व्यवस्थित त्याचा त्या ओव्याचा जो काही अर्क आहे तो येतो आणि तो पचायला सुद्धा थोडंसं हलका असतो. तर मित्रांनो, असा हा ओवा हा दीपन आहे, पाचन आहे, वीर्याने मात्र थोडासा उष्ण आहे. त्याच्यामुळे काळजी काय घ्यायची आहे तर पित्त प्रकृती असेल किंवा उष्ण प्रकृती असेल तर याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे. आणि तसे इतरांनी सुद्धा वापरताना हा काढा रोज घेण्यासाठी नाही आहे, तर जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता असेल आणि त्याचं कारण पोटात अडकलेले गॅसेस असतील तर निश्चितपणे हा काढा वापरायचा आहे. एक 5 ते 7 दिवसाच्या वापरानंतर कॉन्स्टिपेशन सुटायला नक्की 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 मदत होते. बाकी ओव्याचे काही फक्त एवढेच गुणधर्म आहेत असं नाही.
आयुर्वेदामध्ये ओवा हा अनेक औषधांमध्ये सुद्धा वापरला जातो, कारण हा ओवा हा कृमींचा नाश करणारा सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे कृमिघ्न सुद्धा आहे, आमवातात सुद्धा चालतो, संधिवातात सुद्धा चालतो, किंवा मायग्रेनमध्ये सुद्धा याचे काही उपयोग दिलेले आहेत. स्त्रियांच्या आजारांमध्ये मग कष्टार्तव असेल किंवा अनार्तव असेल, म्हणजे पाळीच्या काही समस्या असतील, PCOD वगैरे असेल, तर तिथे सुद्धा ह्या ओव्याचा वापर केले गेलेला आहे. आयुर्वेदाची जी अनेक औषधं आहेत त्याच्यामध्ये समजा अजमोदादी चूर्ण आहे किंवा चित्रकादी वटी असेल किंवा मग हिंगवाष्टक चूर्ण असेल, याच्यामध्ये सुद्धा हा ओवा वापरलेला आहे. तर असं हे बहुगुणी औषध आहे खरं तर, परंतु त्याचे सगळेच उपयोग आज आपण बघणार नाही आहोत, कारण आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की कॉन्स्टिपेशन असेल, मलबद्धता म्हणजे पोट साफ होत नसेल तर आपण ओवा वापरू शकतो का, आणि वापरू शकतो तर कधी वापरू शकतो, कसा वापरू शकतो, ते आज आपण बघितलेले. बाकी याचे सविस्तर उपयोग जर अजूनही तुम्हाला माहिती हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि तुम्ही ओवा कुठल्या आजारांमध्ये किंवा कुठल्या तक्रारींमध्ये कसा वापरला असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बाकी एक महत्त्वाची सूचना की जर आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आपला नवीन व्हिडिओ आला याची नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर आता खाली व्हिडिओच्या खाली जे घंटीचं बटन दिसते ते सुद्धा नक्की प्रेस करा. बाकी आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ, ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा, आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सुद्धा चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.